तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्पीक मध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजलेत 6:30। आता जे सीएनजी भरलंय 300चं टार्गेट आपलं 1800चं 2000 कधी होणार होता। काल परवा तर पहिल्या दिवशी फुल जोरात झालं, नंतर ठपठप झालं। म्हणजे काय आलं काय माहिती, त्या दिवशी मला सोमवार असल्यामुळे बरेच जण सुट्टीवर होते, त्यामुळे मला ते फायदा झाला। असं काय हरकत नाही, पहिलं आपलं डेलीचं टार्गेट कम्प्लीट करू आपण। 1800 रुपये 1800 झालं की 100-200 असे बी होतात। नंतर बघू, पहिले बघू 1800 होतात का नाही। तर आज आहे 15 ऑगस्ट। तर 15 ऑगस्ट दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला बघूया पहिली ऑर्डर कुठली पडती कुठली नाही। 6:30 वाजलं म्हणलं, मला वाटतं छोटीच ऑर्डर पाहिजे मला। स्वारगेटपर्यंत इथले तर जेणेकरून 7 वाजता आपला डबा तयार होतो, 7 वाजेपर्यंत इथले तर करायचं काम आणि बघायचं मग मोठी एकदा जाऊ। चला मोठी पडली तर मोठी पडली, काय हरकत नाही। काय दुपार 12-1 वाजे पण काही इकडे येणार नाही आपण। स्वारगेट स्टेशनला जरी आलो तर स्टेशनवरून घरी येऊ शकतो आपण, लय लांब नाही का स्वारगेट पाशीच आपलं घर, लय लांब नाही। चला तर बघूया पहिली ऑर्डर कुठली पडती कुठली नाही। आय होप लवकरात लवकर मोठी ऑर्डर पडावी, जेणेकरून आणि रिटर्नला बी पडली पाहिजे, नाही तर मग आज डबा बाहेर खायला लागेल। आपल्याला हे नकोय, आपल्याला घरचंच खाणं खायचंय अशी मेंटॅलिटी झाली आपल्याला, ऑइली नको आपल्याला। तर चला सुरुवात करूया आणि बघू काय होते काय नाही। मित्रांनो आता एक किस्सा आला, आपण ओलाला रिचार्ज मारतो तेवढ्यात एक जण येऊन बसला डायरेक्ट, त्यांनी म्हणला OTP सांगितला डायरेक्ट। त्याला वाटलं त्याची गाडीची बुकिंग किती हीच आहे, त्यांनी मला वाटतं नंबर 1 नसेल बघितला। त्यांना म्हणलं कुठं जायचं, म्हणलं धानरला। ठीक आहे चला म्हणलं, मीटर टाकतो। तो म्हणला उबर बुक केले ना, नाही म्हणलं माझी बुकिंग नाही म्हणलं, सॉरी म्हणलं उतरलं। म्हणलं ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही, मीटरने असं काय असेल ते सोडतो म्हणलं। नाही ठीक आहे म्हणलं, ते आले बिचारा नाही का म्हणलं, ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही। असं लॉयल कस्टमर पाहिजे। टेक घेण्याचा जो मेन मुद्दा आहे तो असा आहे की असं लॉयल कस्टमर पाहिजे, त्याची बुकिंग त्यालाच भेटली पाहिजे, बिचारा लांब नेतोय। तुम्ही म्हणसाल तो कसं म्हणता, येऊन बसलाय म्हणलं, मी साहजिक आहे, कोण आलेली लक्ष्मी नाही म्हणणार आहे का। माझं जे म्हणजे माझ्या जागी दुसरा कोण असतं तो बी असं म्हणला ठीक आहे कुठं जायचे जाऊ। तो नंतर म्हणला उबर OTP मला वाटतं पहिलं सांगितलं नंतर। हां मी तेवढं लक्ष नाही दिलं, कारण मी प्लॅन ॲक्टिवेट करत होतो ओलाचा। आणि नंतर म्हणलं आपण उबर बुकिंग आहे ना, म्हटलं असं उबर बुकिंग, अरे म्हणलं हां म्हणलं मी नाही, तो म्हणलं दुसरा आहे, जर पाहिजे असेल तर सोडू शकतो म्हणलं। काकांना काही गडबड असते ना, सकाळ ऑफिसला जायची, दानरला ऑफिसेस असतात, मग म्हणलं ठीक आहे। तो नाही म्हटलं, पण त्या कस्टमरचं ते मुद्दाम टेक घेतला, अशी कस्टमर पाहिजे। नाही तर कधी माझे बी ऑर्डर कॅन्सल होतं, ते का कॅन्सल होतं तर ह्याच्यामुळे होतं की ते चुकून माकून कोणाच्या तरी रिक्षात बसतात किंवा एखाद्या त्यांना कन्व्हिन्स करतो। हे धंदा आहे, हा धंदा असतंच आहे, कन्व्हिन्स करायचा आहे आणि याला तोडी आहे। मी बी बऱ्याच वेळा तोडले, माझे बी कस्टमर बऱ्याच वेळा तोडले गेलेत। पण मला असं वाटतं की त्याचे कस्टमर त्याला भले त्याला 5 मिनटं लेट हो, पण कस्टमरने बी थोडा कळ सोचावा आणि 5 मिनटं थांबवा, बिचार एवढा आशेने तर नाही का। चला काय हरकत नाही, मला बी लांब जायची आता इच्छा नव्हती, कारण मला जसं की तुम्हाला माहिती आहे मला डबा घ्यायचा आहे, जसं की आपण बोललं घेतलं इथं काम करायचं आहे। पण ते काय समोर दानेर म्हटलं 300चा आकडा आला डोक्याचा, लागले भुरी बलात। पण जे होतं ते चांगला सर्विस होतं, बरं झालं कस्टमर नाही म्हणला। वाजल्यात 6:42, बघू इथलं लोकल कुठली ऑर्डर भेटली का नाही तर घरी जाऊन नाश्ता करून डबा घेऊनच मग सुरुवात करू, नाही तर चला 7 नंतर सुरुवात करू। 10 मिनटं तिथनं घर येईल, घरी जायचं, नाश्ता करायचं, नाश्ता करून झालं की डबा होईल, तोपर्यंत डबा घेऊन यायचं, 7ला आपलं चालू होईल। तर भेटूया 7 नंतर। आय होप चांगली ऑर्डर पडावी आणि असेच धानोरीची कस्टमर भेटावे। धानोरी लोक कसं आहे मित्रांनो, तिकडनं रिटर्न पडते म्हणजे पडते, आणि सकाळ काय दुपारी बी जावा पडतेच, तिकडनं एरिया बाहेर येतो। तर बघू काय होतं काय। पहिलं तर JCB बघून घ्या का, तर भारी वाटतात तेच बघण्यात काय मजा। तर वगैरे सगळे कंस्ट्रक्शनचे कामं चालू आहेत, त्यामुळे हेच ट्रॅक्टर JCB वगैरे। तर आपण आता आहोत कोरेगाव पार्कच्या CNGच्या पंपाच्या पुढं, एक लेफ्ट साईड इकडे ITNC तिथे। तर पहिली ऑर्डर रॅपिडोची पडलेली, दुसरी बी रॅपिडोची पडली। पहिली पडलेली मला वाटतं वानवडीला, तिथनं ऑर्डर ड्रॉप करायच्या अगोदर दुसरी लगेच पडली, म्हणजे दुसरी ही होती कोरेगाव पार्कमध्ये। 287 झाले टोटल, 8 वाजून 4 मिनटं आलेत। आणि आज 15 ऑगस्ट आहे, तर मला वाटतं शुभेच्छा दिलीत ना, पण परत एकदा या खुशी कधी आहे भाई। तर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि 21 आठवला मला लहानपणीचा, मला वाटतं 5वी 6वीतला।
तर कवायत वगैरे करायला लावायचे नाही का आम्हाला पहिलं, आता करायला लावतात का नाही माहीत नाही, कारण आपण कोणाच्या शाळेत जात नाही. तर कवायत वगैरे करायला लावायची. सकाळी 7ला बोलवायचे, 12 वाजेपर्यंत कार्यक्रम चालायचा, 12-12:30पर्यंत. आणि मग बरेच विद्यार्थी लोकांना नाही का सरांनी पहिलेच ग्लुकोज वगैरे आणून ठेवले. ते टेटर पॅक असतं ना, ॲपीस आता 10 रुपयाला भेटतात, तसे टेटर पॅक आणायचे, जे की पोरं चक्कर येऊन पडले. ऊन लय पडायचं, काय माहिती 15 ऑगस्टलाच कसं ऊन पडायचं, आज पाऊस पडलाय. आणि व्हायचं असं की मग पोरांना चक्कर यायची नाही का, बिस्किट पुडा किंवा टेटर पॅक ठेवायचे ग्लुकोजवाले, ज्याने की पोरांना शक्ती हवी असं. पण आणि एकदा असं झालं की 2-3 जण माझ्यापाशी नाही का असे चक्कर येऊन पडले. मला नव्हती चक्कर आली, मला चक्कर किस्सा सांगतो तुम्हाला. माझ्या शेजारी जर 2-3 पोरं होते, त्यांना चक्कर आले, चक्कर येऊन पडली. आणि मग बघितलं त्यांना तर ग्लुकोज भेटते बाई. आणि म्हणलं हे भेटणार आहे मला पण ते सगळं कार्यक्रम झाल्यानंतर मला म्हणलं एवढं मेहनत करा आणि नंतर न भेटणार, मला आत्ताच पाहिजे. म्हणलं मी नाही का नाटक केलं थोडं, चक्कर येण्याचं. म्हणलं खाली झोपलं डायरेक्ट चक्कर येऊन, आणि भेटलं मग मला ग्लुकोज आणि बिस्किट पुडा, खुश. तर हा होता एक छोटासा किस्सा लहानपणीचा, की ग्लुकोज आणि ते बिस्किटचा पुडा, ग्लुकोजचा टेटर पॅक आणि पार्लेचा बिस्किटचा पोडा भेटण्यासाठी मी असं केलं. तर तुम्ही असं काही किस्सा केला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. बाकी चला नेक्स्ट ऑर्डरला जाऊया आणि बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते. मित्रांनो टाइम सांगतो पहिले किती झाले, 10:55 झालेत, 11 वाजायला लागलेत. आणि आत्तापर्यंत 900 रुपये झालेत, की जे की खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटलं नाही होणार, अजून 1 तास आहे. 100 रुपये कसे बी होतात 1 तासात, काही विषय नाही. छोटे ऑर्डर जर मारले ते 100 रुपये कसे बी होतात, म्हणजे 12,000 झाले समजा. मग 12 नंतर जेवण करून 1 नंतर 1000 काचे जरा टफ आहे. पण बघूया जेवणानंतर 1000 कसे होतात कसे नाही. आता इथनं मी आहे हडपसरला, स्टेशनला होतो, स्टेशनवरून हडपसर लावलं. 204 रुपये 205 रुपयाची ऑर्डर होती उबरची. आता आहे एवढ्या आतमध्ये आलो की आता इथनं या सोसायटीचं नाव माहीत नाही आहे, कुठली सोसायटी काय. तर इथनं बघायचं मला रिटर्नला ऑर्डर पडते का नाही पडते, कुठेही पडली तरी चालेल. 1 तास म्हणजे 12ला जेवायचं म्हणलं, 1 तासात 200 तरी झालं पाहिजे, म्हणजे जेवणानंतर 900 कसंही होईल. तसं अवघडच आहे, पण म्हणायचं आपलं डिमोटिवेट नाही होतं, ऑलवेज मोटिवेट राहायचं स्वतः, लोकांना बी मोटिवेट करायचं. आणि ह्या जगात अशक्य असं काहीच नाही, सगळं शक्य होतं, करणारा माणूस पाहिजे. त्यामुळं बी पॉझिटिव्ह. चला तर मित्रांनो वाजल्यात 1:01 आणि आपण जसं म्हणलं की 200 रुपयाची ऑर्डर पाहिजे, तर 200 रुपये ऑर्डर पडली आपल्याला. आणि टोटल आपले 1100 रुपये झाले, जे खूप चांगली गोष्ट आहे. आणि 1:01 झालेत म्हटल्यावर जेवण झालेले जस्ट. तर आत्ता इथं जस्ट जेवण केलेले कात्रजमध्ये ऑर्डर पडलेली. तर आत्ता इथनं पुढं 1 नंतर जसं पाहिजे तसं झालेलं. फक्त 900 रुपये मला वाटते जरा अजून लवकर झालं तर बरं होईल, 4-5 वाजेपर्यंत. 7-8 नाही वाजले पाहिजे, 5पर्यंत कमी झालं की बरं वाटतं. 7-8-9 म्हणजे की गर्दी होती नाही का, ट्रॅफिक अंधार नको वाटतं. तर बघूया काय होते का नाही. 5पर्यंत काम करणार आहे आपण, 5 वाजेपर्यंत. तर बघू 5 वाजेपर्यंत कुठं जाते कुठं नाही. आणि आय होप लवकरात लवकर 900 रुपये होईल. सकाळी जशी ऑर्डर पडले तसे ऑर्डर पडले पाहिजे 200-200चे, म्हणजे होईल लवकर. 3 तासात 900 रुपये होतील, काय हरकत नाही. मोठे ऑर्डर पडले ना भाऊ, होते काय विषय नाही. सकाळी ऊन पाऊस होता, आता ऊन पडले, एवढं बी नाही थोडंफार, पण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते पण कधी नाही. तोपर्यंत वॉकिंग करूया, कारण इथं खूप रिकामा स्पेस आहे. एवढा रिकामा स्पेस आहे म्हटल्यावर भाऊ काय पाहिजे. आणि एवढी अशी रिकामी जागा मला माहिती आहे घरापाशीच आपल्या, हे म्हटलं रिकाम आहे भाऊ. आणि इथं पाणी बिणी आहे, शेजारी डेअरी. कुठली डेअरी? कपिलामृत. तर चांगली डेअरी. पाणी बिणी तिथनंच घेतलं, आणि जेवण केलं. हात बीत धुवायला तिथं जागा आहे. तर झालं आता, बघून पुढं काय होते काय नाही.
ऑर्डर मारत आपण आपल्या एरियात आलो. जेवणानंतर मला वाटतं वाघडाळी एस टी स्टँडला ऑर्डर पडली. तिकडनं स्वारगेटवरनं कात्रजला आता जस्ट एकाला सोडलं आहे. ट्रॅफिक एवढं आहे की थोडं अलीकडे सोडलं आहे. भारतीच्या बस स्टॉपच्या इथे इकडे भारतीचं बस स्टॉप आहे. पासवर लवकर त्या बस स्टॉप आहे इथे सोडले, कारण नाही जाऊ शकत. आज 15 ऑगस्ट टाइम फुल गर्दी भाई कात्रजच्या काय म्हणतात सरपोद्यानला. त्यामुळे मला इथनं सत्ता युटर्न घेऊन अंडरब्रिजमधून आपल्या पार्किंगला जायला लागेल. आणि आपण कधी एन्जॉय करणार. बऱ्याच ठिकाणी इव्हेंट येतात. उद्या बी इव्हेंट आहेत. उद्या तर लई इव्हेंट आहेत दहीहंडी सगळीकडे आहे. उद्या मला वाटतं उद्या बी लवकरच बंद करायला लागेल, कारण आत्ता वाजले 3:30. उद्या बी असंच 3-3:30ला बंद करायला लागेल, कारण भाऊ इव्हेंटले आहेत. तर आपण कधी एन्जॉय करणार नाही काय. रोज काम तर करायचं ते असो. मस्त आपल्याला 1800 करायचे होते पण 1600 झाले. काय हरकत नाही. 200 कमी तर कमी, पण 300 तरी मेंटेनन्स निघला. आपण 500चा विचार करतो पण 300 मेंटेनन्स निघला काय हरकत नाही. होऊ शकतात 3:30 इथले तर होऊ शकतात, पण घरी आलं घर चाललं असं काय नाही. 300 बी काही कमी नाही मेंटेनन्स. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. पण शुभरात्री बाय.